हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ग्राउंड फॉल्ट्सबद्दल डिटेलमध्ये स्टडी करणार आहे. सो जर तुम्ही कोणत्या इंटरव्ह्यूची प्रिपरेशन करत असाल किंवा कोणत्या एक्झामची जरी प्रिपरेशन करत असाल तरी हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी यूजफुल असणार आहे अशी मला खात्री आहे. आणि नक्कीच याने तुमचा जो स्कोर आहे तो सुद्धा बूस्ट होणार आहे अशी मला खात्री आहे. सो प्लीज हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. ओके, सो सगळ्यात आधी आपण बघणार आहे व्हॉट इज अ ग्राउंड फॉल्ट. म्हणजे ग्राउंड फॉल्ट म्हणजे एक्झॅक्ट काय, त्याची डेफिनेशन काय आहे ते आपण आता बघणार आहे. ओके, सो अ ग्राउंड फॉल्ट ऑकर्स व्हेन इलेक्ट्रिसिटी टेक्स अन अनइंटेंडेड पाथ टू द ग्राउंड bypassing the intended circuit and can be dangerous, causing electrical shock, equipment damage or even death. ओके, म्हणजे नॉर्मली इलेक्ट्रिसिटी ही इलेक्ट्रिकल सर्किटमधून फ्लो झाली पाहिजे नॉर्मल ऑपरेशनसाठी, पण जेव्हा तीच इलेक्ट्रिसिटी एक अनइंटेंडेड पाथ घेते ग्राउंडबरोबर आणि त्या सर्किटच्या बाहेर येते, ग्राउंडकडं फ्लो होते, तेव्हा आपण म्हणू शकतो की तिथे ग्राउंड फॉल्ट ऑकर झाला आहे. आणि ग्राउंड फॉल्ट हे डेंजरस असू शकतं, ज्याच्यामुळे इलेक्ट्रिकल शॉक लागू शकतो, इक्विपमेंट डॅमेज होऊ शकतं किंवा त्यामुळे इवन कुणाची डेथसुद्धा होऊ शकते. ओके, यानंतर अ ग्राउंड फॉल्ट ऑल्सो नोन ॲज अन अर्थ फॉल्ट इज अ टाईप ऑफ शॉर्ट सर्किट वेअर अन इलेक्ट्रिक करंट flows unintentionally from a live conductor to the ground or grounded object. ओके, म्हणजे ग्राउंड फॉल्टला आपण अर्थ फॉल्ट असं सुद्धा म्हणतो. मग हे ग्राउंड फॉल्ट किंवा अर्थ फॉल्ट एक अशा प्रकारचं शॉर्ट सर्किट आहे ज्यात इलेक्ट्रिक करंट ही लाईव्ह कंडक्टरमधून ग्राउंड किंवा एखाद्या ग्राउंडेड पार्टमध्ये फ्लो होते अनइंटेन्शनली. ओके, तर जेव्हा असं होतं त्याला आपण ग्राउंड फॉल्ट असं म्हणतो. ओके, यानंतर आपण बघणार आहे कॉजेस ऑफ अ ग्राउंड फॉल्ट. म्हणजे ग्राउंड फॉल्टचे काय काय कॉजेस आहेत किंवा कशामुळे ग्राउंड फॉल्ट एखाद्या इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये ऑकर होऊ शकतो हे आपण आता बघणार आहे. ओके, सो ग्राउंड फॉल्ट्स कॅन ऑकर ड्यू टू मेनी रिझन्स. लाईक फर्स्ट रिझन आहे इन्सुलेशन ब्रेकडाऊन और डॅमेज. ओके, एक्सपोज कंडक्टर्स कॅन टच द ग्राउंड और ग्राउंडेड ऑब्जेक्ट्स. ओके, मग जर एखाद्या कंडक्टरचं इन्सुलेशन ब्रेकडाऊन झालं किंवा डॅमेज झालं त्याच्यामुळे ते कंडक्टर्स एक्सपोज होतात आणि हे एक्सपोज कंडक्टर्स हे ग्राउंडला टच होऊ शकतात किंवा ग्राउंडेड ऑब्जेक्ट्सला टच होऊ शकतात आणि त्याच्यामुळे त्याच्यातून ग्राउंड फॉल्ट हा होऊ शकतो. ओके, यानंतर नेक्स्ट रिझन आहे पुअर इन्स्टॉलेशन. ओके, इनकरेक्ट वायरिंग और कनेक्शन्स कॅन कॉज द ग्राउंड फॉल्ट्स. ओके, म्हणजे जर एखाद्या इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये वायरिंग किंवा कनेक्शन हे चुकीचं असेल तरीसुद्धा तिथून ग्राउंड फॉल्ट हे होऊ शकतो. ओके, यानंतर नेक्स्ट रिझन आहे मॉइश्चर और डॅम्प कंडिशन्स. वॉटर कॅन कॉज द कंडक्टिव्ह पार्ट टू द ग्राउंड. ओके, म्हणजे मॉइश्चर किंवा डॅम्प कंडिशन्समुळे किंवा वॉटरमुळे त्या ग्राउंडला एक कंडक्टिव्ह पाथ तयार होते, त्याच्यामुळे तिथून ग्राउंड करंट फ्लो होऊ शकतो. मग त्याच्यामुळे तिथं ग्राउंड फॉल्ट हा कॉज होऊ शकतो. ओके, यानंतर नेक्स्ट रिझन आहे इक्विपमेंट फेलियर. फॉल्टी इक्विपमेंट्स कॅन कॉज द ग्राउंड फॉल्ट्स. ओके, जर फॉल्टी इक्विपमेंट्स असतील तर त्याच्यामुळे इक्विपमेंट फेल्युअर होऊ शकतं आणि त्याच्यामुळे ग्राउंड फॉल्ट्स होऊ शकतात. ओके, यानंतर नेक्स्ट रिझन आहे एक्सटर्नल फॅक्टर्स लाईक लाईटनिंग स्ट्राईक्स. ओके, लाईटनिंग स्ट्राईक्स कॅन कॉज द ग्राउंड फॉल्ट्स. ओके, मग जर एन्व्हायरमेंट फॅक्टर्समध्ये बघायला गेलं तर लाईटनिंग स्ट्राईक्स यासारख्या एक्सटर्नल फॅक्टर्समुळे सुद्धा ग्राउंड फॉल्ट्स होऊ शकतात. ओके, यानंतर आपण बघणार आहे हजार्ड्स ऑफ अ ग्राउंड फॉल्ट. ओके, म्हणजे ग्राउंड फॉल्टमुळे काय काय हजार्ड्स होऊ शकतात किंवा त्याचे काय काय इफेक्ट्स आहेत ते आपण आता बघणार आहे. ओके, सो फर्स्ट हजार्ड आहे इलेक्ट्रिक शॉक. अ ग्राउंड फॉल्ट कॅन क्रिएट अ पाथ फॉर इलेक्ट्रिसिटी टू फ्लो थ्रू अ पर्सन लिडिंग टू इलेक्ट्रिकल शॉक विच कॅन बी डेंजरस और इवन फॅटल. ओके, मग पहिला हजार्ड आहे इलेक्ट्रिकल शॉक. मग जर ग्राउंड फॉल्टमुळे इलेक्ट्रिसिटी ही
एखाद्या पर्सनमधून फ्लो होऊ शकते, मग त्याच्यामुळे तिथे इलेक्ट्रिकल शॉकचे चान्सेस असतात आणि ते इवन डेंजरस असू शकतात किंवा इवन फेटल असू शकतात, ज्याच्यामुळे त्या पर्सनची डेथसुद्धा होऊ शकते. ओके, यानंतर नेक्स्ट हजार्ड आहे इक्विपमेंट डॅमेज. द सडन सर्ज ऑफ करंट कॉज्ड बाय अ ग्राउंड फॉल्ट कॅन डॅमेज और डिस्ट्रॉय इलेक्ट्रिकल इक्विपमेंट्स अँड ऑल्सो लीड टू कॉस्टली रिपेअर्स. ओके, म्हणजे जर एखाद्या ग्राउंड फॉल्टमुळे फॉल्टी करंट हा फ्लो होत असेल, मग त्या फॉल्टी करंटमुळे ते इलेक्ट्रिकल इक्विपमेंट्सचे डॅमेज होऊ शकतात किंवा पूर्णपणे डिस्ट्रॉय होऊ शकतात आणि त्याच्यामुळे त्यांची रिपेअर ही सुद्धा कॉस्टली असते, ज्याच्यासाठी जास्त खर्च येणार. ओके, मग हे अनइकॉनॉमिकल होऊ शकतं. ओके, यानंतर नेक्स्ट हजार्ड आहे फायर्स. ग्राउंड फॉल्ट्स कॉज आर्किंग अँड ओव्हरहीटिंग पोटेन्शियली लिडिंग टू फायर्स. ओके, म्हणजे ग्राउंड फॉल्ट्समुळे आर्किंग होऊ शकतं आणि डिव्हाइसची ओव्हरहीटिंग होऊ शकते, मग त्याच्यामुळे फायर्स कॉज होऊ शकतात, मग ते परत हजार्डस असतात. ओके, यानंतर आपण बघणार आहे प्रोटेक्शन अगेन्स्ट अ ग्राउंड फॉल्ट. म्हणजे जर ग्राउंड फॉल्टपासून आपल्याला प्रोटेक्शन हवं असेल, ग्राउंड फॉल्टपासून आपल्याला स्वतःला प्रोटेक्ट करायचं असेल, तर ते आपण कसं करू शकतो, कोणकोणते डिव्हायसेस यूज करून किंवा कोणकोणते प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आपण तिथे यूज करतो, हे आपण आता बघणार आहे. ओके, सो फर्स्ट आहे ग्राउंड फॉल्ट सर्किट इंटरप्टर्स किंवा ज्यालाच आपण GFCIs म्हणतो. Ground fault circuit interrupters are devices designed to quickly shut off the power in the event of a ground fault, thus protecting the people from electric shock. Okay, so ground fault circuit interrupters म्हणजे GFCIs या नावावरूनच तुम्हाला समजतं की ते ग्राउंड फॉल्ट डिटेक्ट करून सर्किट इंटरप्ट करतात. जेव्हा एखाद्या सर्किटमध्ये ग्राउंड फॉल्ट ऑकर होतो, त्यावेळेला ते सेन्स करून एक क्विकली शट ऑफ करतात पॉवरला आणि त्याच्यामुळे ते इलेक्ट्रिकल इक्विपमेंट्स तर प्रोटेक्ट होतातच, त्यासोबत पीपललासुद्धा ते इलेक्ट्रिकल शॉकपासून वाचवतात. ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे प्रॉपर वायरिंग अँड मेंटेनन्स. ओके, रेग्युलर इन्स्पेक्शन अँड मेंटेनन्स ऑफ इलेक्ट्रिकल सिस्टम्स कॅन हेल्प प्रिव्हेंट द ग्राउंड फॉल्ट्स बाय आयडेंटिफाईंग अँड ॲड्रेसिंग द पोटेन्शियल प्रॉब्लेम्स अर्ली ऑन. ओके, म्हणजे जर आपण इलेक्ट्रिकल सिस्टम्सचं किंवा इलेक्ट्रिकल इक्विपमेंट्सचं रेग्युलर किंवा पिरियॉडिक इन्स्पेक्शन अँड मेंटेनन्स कॅरी आऊट केलं, तर त्याच्यामुळे ग्राउंड फॉल्ट्स आपण प्रिव्हेंट करू शकतो, कारण की आपण त्याच्यात रेग्युलर ऑब्झर्व करणार आहे, आयडेंटिफाय करणार आहे आणि कोणकोणते प्रॉब्लेम्स आहे ते ॲड्रेस करून आपण ते व्यवस्थित करू शकतो. ओके, आणि त्याच्यामुळे फर्दर डॅमेज आपण तिथं प्रिव्हेंट करू शकतो किंवा अवॉइड करू शकतो. ओके, यानंतर नेक्स्ट आहे डॅम्प एन्व्हायरमेंट प्रिकॉशन्स. इन द एरियाज प्रोन टू मॉइश्चर एक्स्ट्रा केअर शुड बी टेकन सो ॲज टू एन्श्युअर द प्रॉपर इन्सुलेशन अँड ग्राउंडिंग. ओके, म्हणजे ज्या एरियाजमध्ये मॉइश्चर जास्त असेल किंवा जिथं वॉटरचं प्रमाण जास्त असेल, डॅम्प एरिया असेल, तिथे जादा केअर घेतली पाहिजे, जेणेकरून तिथं प्रॉपर इन्सुलेशन असेल, प्रॉपर ग्राउंडिंग असेल, त्याच्यामुळे फॉल्ट हा तिथं रिड्यूस होऊ शकतो. ओके, म्हणजे ग्राउंड फॉल्ट हा रिड्यूस होऊ शकतो. ओके, यानंतर आपण बघणार आहे की डिफरन्स बिटवीन अ शॉर्ट सर्किट अँड अ ग्राउंड फॉल्ट. ओके, म्हणजे शॉर्ट सर्किट आणि ग्राउंड फॉल्टमध्ये काय डिफरन्स आहे ते आपण आता बघणार आहे. ओके, सो अ शॉर्ट सर्किट इज अन अनइंटेंडेड कनेक्शन बिटवीन एनी टू पॉईंट्स इन अ सर्किट दॅट आर मेंट टू बी ॲट डिफरंट व्होल्टेज लेवल्स, while a ground fault is an unintended connection between a live or hot conductor and the ground or a grounded object. ओके, म्हणजे शॉर्ट सर्किट एखाद्या सर्किटमध्ये जेव्हा अनइंटेंडेड कनेक्शन असतं कोणत्याही दोन पॉईंट्सच्या मध्ये, ज्याच्यात की डिफरंट व्होल्टेज लेवल्स असले पाहिजे, पण त्या अनइंटेंडेड कनेक्शनमुळे त्याची व्होल्टेज लेवल ही सेम होते, तेव्हा आपण त्याला शॉर्ट सर्किट असं म्हणू शकतो. आणि ग्राउंड फॉल्ट जेव्हा एखाद्या इलेक्ट्रिकल सर्किटमधून करंट किंवा त्याच्यातली जी काही लाईव्ह किंवा हॉट कंडक्टर आहे ते आणि ग्राउंडच्या मध्ये अनइंटेंडेड कनेक्शन होतं आणि त्याच्यामुळे तिथून फॉल्ट करंट हा फ्लो होतो, तेव्हा त्याला आपण ग्राउंड फॉल्ट असं म्हणतो. ओके, तर
हा आहे शॉर्ट सर्किट आणि ग्राउंड फॉल्टच्या मधला डिफरन्स. बेसिकली ग्राउंड फॉल्ट हे एक शॉर्ट सर्किटचंच टाईप आहे, पण तरी इथं मी एक्सप्लेन केले की शॉर्ट सर्किट आणि ग्राउंड फॉल्टमध्ये एक्झॅक्ट काय डिफरन्स असतो. ओके. Subscribe my channel for more videos. Thank you.